बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाठिंबा दर्शवलाय आणि थोड्याच वेळात जरांगे आंदोलनात सहभागी होणार आहेत। ग्रामस्थांनी 9 मागण्या ठेवल्यात। मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराच धनंजय देशमुख यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। देशमुख आपल्या सोबत आहेत। आज मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ करणार आहेत। भाऊ, काय सांगाल, कसं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? आज आणि उद्या जे हे आंदोलन अन्नत्यागाचं आहे, अन्नत्याग केला जाईल आणि जर काही सकारात्मक चर्चा झाली नाही, हे सगळे जे आमच्या मागण्या आहेत त्यावर काही सविस्तर चर्चा झाली नाही आणि काही आश्वासन भेटलं नाही किंवा शब्द दिला नाही, तर परवा दिवशीपासून अन्न आणि पाणी हे दोन्ही त्याग करून आंदोलन असेच चालू राहील। काल तुम्ही बीड अधीक्षकांची भेट देखील घेतली होती, काय तिथे नेमकं चर्चा झाली? या सगळ्या मागण्यांवर किंवा जे सुरुवातीचा तपास आहे त्यावर किंवा जे तपास यंत्रणा आहेत सध्या त्यावर आमची सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। त्यातून अशा काही गोष्टी समोर आल्या की केज पोलीस स्टेशनने त्यांना कुठल्याही गोष्टीत इन्व्हॉल्व न करता जे काही सुरुवातीचा तपास आहे तो काही तपास त्यांना कुठल्या पद्धतीनं सांगितलेला नाही, प्रामुख्यानं लक्षात आलं। त्याचं वाईट वाटलं, कारण त्यांना या गोष्टी माहीत होणं अपेक्षित होतं, परंतु त्या केज पोलीस स्टेशनने किंवा गुप्तचर विभागाने या गोष्टी त्यांना सांगितल्या नाहीत। म्हणून आम्ही आमच्याकडून सगळी माहिती देण्याचा प्रयत्न येणाऱ्या 2 दिवसात करणार आहोत। पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा जी आहे याच्यामध्ये काही समन्वयाचा अभाव दिसतोय का? नाही, आता तपास CID कडे आहे, तपास SITचं पथक करतंय, त्याच्यामुळं आता यांचा समन्वय किती आहे हे आपल्याला सांगणं कठीण आहे। पण यांनी जो तपास केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे। आम्ही त्यांना विनंती देखील करतोय वारंवार की याच्यामध्ये कुठली चूक न होता किंवा आरोपीला फाशीच झाली पाहिजे, यावर जास्त फोकस करता आला पाहिजे आणि तशा पद्धतीनं सगळं झालं पाहिजे। आणि ते देखील म्हणतात की सगळं व्यवस्थित काम चालू आहे, परंतु जे काही बेसिकली तपास आहे, जे काही बेसिकली बॅकग्राऊंड झालं होतं तयार, जिथं आपण संरक्षणासाठी जातो तिथंच आपलं संरक्षण होत नव्हतं, त्याबाबत आमची जास्त चर्चा झाली आणि आम्ही त्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज जो आंदोलनात जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे हे देखील सहभागी होणार आहेत? हा, येणार आहेत। दुपारनंतर मनोज दादा इथं उपस्थित राहतील, आम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढील दिशा जी गावकऱ्यांनी ठरवली त्यावर सुद्धा काही चर्चा होईल आणि त्या संदर्भात आम्ही त्यांनी जे मार्गदर्शन करतील किंवा काही माहिती सांगतील ते बघणं महत्त्वाचं आहे आणि ते दुपारनंतर येणार आहेत। ते स्वतः आंदोलनात सहभागी होतील का? नाही, गावकरी आणि आम्ही त्यांना सहभागी होऊ देणार नाही, कारण त्यांनी अगोदरच आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहेत। त्याच्यामुळे त्यांना जे त्यांचं शरीर आहे किंवा त्यांना त्रास नाही झाला पाहिजे कुठला, त्यांची खूप गरज आहे, म्हणून आम्ही त्यांना उपस्थिती दर्शवण्यासाठी सांगणार आहोत। परंतु अन्नत्याग आंदोलन हे गावकरी आणि कुटुंब हे करणार आहे। आपल्या साधारण 8 ते 9 प्रमुख मागण्या होत्या या आंदोलनासंदर्भात, नेमक्या कुठल्या मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात येईल? कृष्णा आंधळे हा मागच्या 2 वर्षापासून फरार आहे, तो आज देखील फरार आहे। या प्रकरणात 307 मध्ये सुद्धा मागच्या प्रकरणामध्ये फरार आहे, तर त्याला का अटक केलं गेलं नव्हतं? तो शोधत तो जर फरार आहे तर तो एका ऑफिसमध्ये कसं काय बसत होता, तो सगळ्या पोलीस प्रशासनासोबत कसं काय वावरत होता, त्याचा कसं काय सगळ्या प्रशासनावर एवढं मित्रताचं नातं कुठल्या हेतून होतं पोलिसांनी केलेलं? या सगळ्या अशा प्रकारच्या विविध मागण्या आम्ही त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्यावर आम्हाला जे काही त्यांचं उत्तर आहे किंवा जे काही त्याच्यावर उपाययोजना आहेत ते आम्हाला त्यांनी सांगाव्यात किंवा त्याच्यावर काय करता येते यावर मग आम्हाला अपेक्षा राहील की ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊन एक त्यांच्याकडून हे आश्वासन किंवा शब्द हे गावकऱ्यांना अपेक्षित आहे। आतापर्यंत या जो प्रकरणाचा तपास झाला आहे त्याच्याबाबत ग्रामस्थ आणि तुम्ही कुटुंबीय म्हणून समाधानी आहात का? सगळा तपास होईपर्यंत आपण याच्यावर बोलणं चुकीचं आहे। तपास ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस चार्जशीट तयार होईल, त्याचा आपण सगळा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की कुठल्या दिशेनं तपास गेलेला आहे आणि कशा पद्धतीने झालेला आहे। आशा फक्त एवढी आहे की सगळे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, त्यातून आरोपींना फाशीच झाली पाहिजे, एवढी मात्र आम्हाला अपेक्षा आहे। तर नक्कीच हे होते धनंजय देशमुख आणि प्रामुख्याने या प्रकरणाचा जो कृष्णा आंधळे आहे तो अद्यापही फरार आहे आणि त्याच अनुषंगाने आजचं जे आंदोलन आहे हे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय करणार आहे। NDTV साठी मी स्वानंद पाटील, मस्साजोग, बीड।